नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माझ्या पेहरावरून आज तुम्हाला कळलंच असेल, हा पेहराव वारकरी संप्रदायातला पेहराव आहे। म्हणजेच आज काहीतरी वारकरी संप्रदायाशी निगडीत व्हिडिओ असणार हे तुम्हाला सांगायची गरज। असाच वारकरी संप्रदायातला निगडीत व्हिडिओ करण्यासाठी आज आपण आलो आहोत कॉटन ग्रीन येथील श्री राम मंदिरामध्ये। कारण ह्या राम मंदिरामध्ये आज 25 वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पालखी सोहळा आयोजित केलेला आहे। आणि हा पालखी सोहळा कॉटन ग्रीन ते वडाळा राम मंदिर इथपर्यंत हा पालखी सोहळा जाणार आहे। आणि त्या ठिकाणी हा पालखीमधलं गोल रिंगण पार पडणार आहे। त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये पालखी सोहळा, रिंगण, फुगड्या म्हणजे पंढरीच्या वारीत जे जे खेळ अनुभवले जातात ते सगळे खेळ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे। मी पालखी सोहळ्याला निघालोय, तुम्ही माझ्या बरोबर चला आणि पालखी सोहळ्याचा अनुभव घ्या। चला, पंढरीची वारी याची डोळा याची देही, पाहूया पंढरीची वारी। चला, मी निघालोय, तुम्ही या। जरा बाजूला जागा करा, जरा बाजूला, चला पुढे, चला पुढे, चला पुढे, चला पुढे। बरेचसे आहेत आणि हे वरळीमध्ये वरळी गाव।
समिती महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं आयोजित पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी तर अशा ह्या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आपण आता नांदबाग परळमधून वडाळ्याच्या दिशेने चाललो. कारण पालखीमध्ये अजून काही खेळ बाकी आहेत. खूप सारी खेळ अजून होणार आहेत आणि ते सगळे खेळ आता तुम्हाला वडाळ्या इथे पाहायला भेटणार आहेत. चला आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघतच असाल. तर आता पुढे जे आहे पुढे खूप इंटरेस्टिंग आणि मजा येणार आहे. कारण वडाळ्या येथे आपल्या पालखीचं गोल रिंगण पार पडणार आहे. चलो हार्दिक स्वागत आहे. भारतातील महासमितीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाला हार्दिक शुभेच्छा.
ती अनेक वर्ष राहिली असे आपले चित्रपट त्यांची आठवण माझ्या चुकून निघाली आणि सोबत आज ज्ञानेश्वर बुवा कदम इतर जोड टाकणाऱ्या श्री वारकरी प्रबोधन महासमिती वचनात घ्यायचा आहे.
तो बाबा नाथ भगवान की जय। मित्रांनो, आता हा रिंगण सोहळा आपण बघतोय, जो पंढरपूरचा रिंगण सोहळा आपल्याला अनुभवायची जर मिळालं नसेल तर मुंबई मधला हा पंढरपूर वारीचा रिंगण सोहळा तुम्ही आता बघताय। शेवटी राम कृष्ण हरी। सकाळी आपण निघालो, कॉटन ग्रीनला आलो। कॉटन ग्रीनच्या राम मंदिरापासून या दिंडीला सुरुवात केली आणि दिंडी पायी चालत चालत आपण आता वडाळ्याच्या राम मंदिरमध्ये, विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये ही दिंडी येऊन पोहोचली। ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही दिंडी सोहळा पाहिला, फुगड्या पाहिल्या असतील, पंढरपूरचा रिंगण सोहळा आपल्याला मुंबईत पाहायला मिळाला आणि ह्या वारीची सांगता झाली। अशा प्रकारे ही पंढरपूरची वारी मुंबईत या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हाला पाहायला मिळाली। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया त्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची। रामकृष्ण हरी।